ग्लोबल रिपोर्टमध्ये सुरुवातीला बातमी आहे अमेरिकेतून सुरू असलेल्या प्रत्यार्पणाची। अमेरिकेने त्यांच्या देशात अवैधपणे राहणाऱ्या स्थलांतरितांना माघारी पाठवण्याचा धडाकाच लावलाय। बुधवारी 104 भारतीयांनाही परत पाठवलं, तसंच कोलंबियाच्या दिशेने देखील तिथल्या नागरिकांची रवानगी करण्यात आली। मात्र कोलंबियन राष्ट्राध्यक्षांनी स्थलांतरितांना घेऊन आलेल्या अमेरिकी विमानाला चक्क परत पाठवून दिलं। त्यांच्याच नागरिकांना त्यांनी देशात परत घेतलं नाही। त्यांनी असा निर्णय नेमका का घेतला, पाहूया एक रिपोर्ट। अमेरिकेचा अवैध स्थलांतरितांना परत पाठवण्याचा निर्णय बहुधा त्यांच्या अंगलट येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। कारण अमेरिकेच्या सैनिकी विमानांमधून अपराध्यांप्रमाणे स्थलांतरितांना परत पाठवलं जातंय। त्यांच्या पायांमध्ये हातांमध्ये बेड्या टाकण्यात आल्या। विमानातून उतरवताना त्यांना हात मागे बांधून बाहेर सोडण्यात आलं आणि याच अमानवीय कृतीचा कोलंबियन राष्ट्राध्यक्ष गुस्ताव पेट्रो यांनी विरोध केलाय। त्यांनी चक्क कोलंबियन नागरिकांना घेऊन आलेल्या अमेरिकन विमानाला कोलंबियातून परत धाडलंय। सोशल मीडियावर त्यांनी त्यांच्या या भूमिकेमागचं स्पष्टीकरण दिलंय। स्थलांतरित हे कुणी गुन्हेगार नाहीत। त्यांना एका सर्वसामान्य माणसाप्रमाणेच आदर आणि सन्मानानं वागवलं पाहिजे। म्हणूनच मी अमेरिकेतून आलेलं विमान परत पाठवलंय। माझ्या नागरिकांना न स्वीकारणाऱ्या देशात मलाही त्यांना पाठवायचं नाही। मात्र त्या नागरिकांना परत पाठवताना आदर सन्मानानं पाठवलं पाहिजे। यातून आमच्याही देशाचा आदर ठेवला पाहिजे। आमच्या नागरिकांना प्रवासी विमानांमधून आदरानं पाठवलं तर आम्ही त्यांना स्वीकारू। आमच्याही देशाचा आदर केला पाहिजे। अशा शब्दांत गुस्ताव पेट्रो यांनी बलाढ्य अमेरिकेला सुनावलं। अमेरिकेत सारे आर्यन सुखात होते, त्यात कोलंबियन आर्यन्सही आहेत। जे आर्यन नव्हते तेही खुश होते। त्यांनी म्हटलं की ते गुन्हेगार आहेत। त्या स्थलांतरितांमध्ये 42 लहान मुलं होती। त्यांनाही ट्रम्प साहेब गुन्हेगार म्हणणार का? मात्र कोलंबियानं या नागरिकांना वाऱ्यावरही सोडलं नाही। त्यांनी अमेरिकेचं विमान परत पाठवताना कोलंबियाची 2 विमानं पाठवली। आपल्या नागरिकांना बेड्यांमधून सोडवून कोलंबियन नागरी विमानातून परत मायदेशी आणलं। तर कोलंबियन स्थलांतरितांनी त्यांचा अनुभव सांगितला। त्यांनी आम्हाला बेड्या ठोकलेल्या अवस्थेत अमेरिकन हर्क्युलस एअरक्राफ्टनं आणलं। आम्हाला जेवणही दिलं नाही। मात्र कोलंबियामध्ये आम्हाला उतरवलंच नाही, आम्हाला परत पाठवलं। मी ऐकलं की राष्ट्रपती पेट्रो आमच्यासाठी नागरी विमान पाठवणार आहेत। अमेरिकन अधिकाऱ्यांनी आम्हाला पुन्हा बेड्या ठोकल्या आणि जेव्हा आम्ही कोलंबियन विमानांजवळ आलो तेव्हा व्हॅनमध्येच आमच्या बेड्या काढण्यात आल्या। बहुधा आम्हाला दिलेली अमानुष वागणूक कोलंबियन परराष्ट्रमंत्र्यांना दिसू नये असा त्यांचा प्रयत्न असेल। अमेरिकेतून सध्या रोजच अवैध स्थलांतरितांना परत धाडलं जात आहे। मात्र ही प्रक्रिया राबवताना या स्थलांतरितांना गुन्हेगारांसारखं वागवण्यात येत असल्याचा आरोप होतोय। त्यांना युद्धबंदींप्रमाणे लढाऊ विमानांमधून दाटीवाटीनं बसून परत पाठवलं जात आहे असाही दावा आहे। भारतात आलेल्या नागरिकांनीही त्यांना दिलेल्या वागणुकीबद्दल संताप व्यक्त केलाय। बुधवारी 104 भारतीय अमृतसर विमानतळावर दाखल झाले। यातील अनेकांची फसवणूक झाल्यानं ते अमेरिकेत विना परवानगी अडकले होते, तर अनेक जण नोकरीच्या आशेनं अमेरिकेत गेले होते। त्यांच्या एजंट्सनी त्यांना डंकी रूटनं पाठवलं होतं। या नागरिकांना मिळालेल्या वागणुकीनंतर भारतात विरोधकांनीही सरकारवर ताशेरे ओढले। तसंच संसदेच्या आवारात विरोधकांनी आंदोलनही केलं। प्रियंका गांधींनी यावर सरकारला उत्तर द्यावं अशी मागणी की गई कि मोदी जी ट्रंप जी बहुत अच्छे मित्र हैं और मोदी जी ने ऐसे क्यों होने दिया? क्या हम अपना जहाज नहीं भेज सकते थे उनको लेने के लिए? इस तरह से क्या इंसानों के साथ बर्ताव किया जाता है कि उनको हथकड़ियां पहना के बेड़ियां पहना के भेजा यहाँ पे? क्या विदेश मंत्री को जवाब देना चाहिए? विदेश मंत्री को उनको जवाब देना चाहिए, प्रधानमंत्री जी को जवाब देना चाहिए। ये कोई तरीका है क्या? तर पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांनी भाजप सरकारसह पंजाबच्या आप सरकारवरही यावरून ताशेरे ओढले। एक्सवरून त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवलाय। स्थलांतरितांना गुन्हेगारांप्रमाणे बेड्या ठोकून लष्करी विमानानं आणणं हा आपल्या देशाचा अपमान आहे। पंतप्रधानांनी याबाबत अमेरिकेशी चर्चा करायला हवी। पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीही या घटनेवर आक्षेप घेतला नाही, हे निंदनीय आहे। त्यांनी पंजाबमधील ट्रॅव्हल माफियांवर कारवाई करायला हवी अशा शब्दांमध्ये सुखबीर सिंग बादल यांनी ताशेरे ओढले। अमेरिकेतून परत पाठवलेल्या स्थलांतरितांमध्ये पंजाबच्या 30 नागरिकांचा समावेश होता। दरम्यान यावर सरकारनं उत्तर दिलंय। अवैध स्थलांतराला भारताचा कायमच विरोध असल्याचं सांगताना प्रत्यार्पणाची एक विशिष्ट प्रक्रिया असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितलं। डिपोर्टेशन्स बाय द युनायटेड स्टेट्स अमेरिकेकडून होणारी प्रत्यार्पणे ही त्यांच्या परराष्ट्र अधिकाऱ्यांच्या नियमावलीद्वारे केली जातात।
त्यासाठी ठराविक पद्धत अवलंबली जाते. ही पद्धत 2012 पासून अस्तित्वात आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, ही पद्धत 2012 पासून अस्तित्वात आहे. त्या प्रक्रियेनुसार प्रत्यर्पण होत असणाऱ्या व्यक्तीला निर्बंधात ठेवण्याची परवानगी आहे. माझ्याकडे हा अमेरिकन दस्तऐवज आहे. या दस्तऐवजात निर्बंधांविषयी माहिती देण्यात आली आहे आणि मी हा दस्तऐवज सदनाच्या पटलावर ठेवत आहे. मुळातच आपल्या सर्वांचा विरोध हा अवैध स्थलांतरणाला असला पाहिजे असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलं. भारतातून नागरिकांना अवैधपणे इतर देशांमध्ये नेणाऱ्या रॅकेटचाही नाश करणं गरजेचं आहे असंही मंत्र्यांनी म्हटलंय. मुळात भारत आणि अमेरिकेत 2012 मध्ये प्रत्यार्पणासंदर्भात झालेल्या करारानुसारच हे प्रत्यार्पण झाल्याचं भारत सरकारनं सांगितलंय. अमेरिकेनं भलेही स्थलांतरितांना पाठवताना आंतरराष्ट्रीय कराराप्रमाणे पाठवलं असेल, थोडक्यात त्यांनी त्या कराराचं पालन केलं असेल, मात्र जर स्थलांतरितांना प्रवासादरम्यान हीन वागणूक दिली असेल तर ते निश्चितच स्वीकारण्यासारखं नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.